भुवन में सार वीतराग विज्ञानता शिवस्वरूप शिवकार नमः त्रियोग समारिके मुनि सकल व्रती बड़भागी भवभोगन ते वैरागी वैराग्य पावन माई चिंते अनुप्रेक्षा भाई इन चिंतत सम सुख जागे जिमि ज्वलन पवन के लागे जब ही जिय आत्म जाने तब ही जिय शिव सुख ठाने। काल अर्थ समजलं, आज वैराग्य वाढलं का नाही? मुनींना, मुनी जे की महाव्रती असतात, महाव्रत म्हणजे किती महाव्रत? 5. कुठली महाव्रत? तेच सत्य अहिंसा चौर्य ब्रह्मचर्य आणि असं दोघं मिळून पूर्ण करायची का 5 महाव्रत? हा, अपरिग्रह महाव्रत. बरोबर, सांग 5. पहिला अहिंसा असतं बेटा. अहिंसा, सत्य, चौर्य, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह हे 5 महाव्रत आहे. तर त्या 5 महाव्रतांना घेण्याचे भाव का झाले मुनींना? म्हणजे काय म्हणायचं, सगळ्यात छोट्या छोट्या व्रतांना आपण घेणार तर किती विचार करतोय, किती तिथं आपल्याला पुरुषार्थ करावा लागतोय. महाव्रत घ्यायला त्यांना किती परिणामांची उज्ज्वलता असणार, किती वैराग्य असणार दृढ अंतरंगामध्ये. मग ते वैराग्य होण्यासाठी ह्या 12 भावनांचं चिंतन त्यांना मदत करतं. म्हणून तिथं आपण शिकतोय 12 भावना, तर एवढे संस्कार करून घ्या, हे महाव्रत माझ्या पण जीवनामध्ये येऊ देत, मी सुद्धा मुनी दीक्षा घेणार, हे भावना करण्यासाठी आपण शिकतोय किंवा समजून घेतोय स्वरूप. सगळं जग हे कसं आहे, अनित्य आहे, नश्वर आहे, त्यापासून भिन्न माझा आत्मा अविनश्वर आहे. जे काय मी शुभाशुभ भाव करतो ते सगळे आश्रवबंधाला कारण आहे. मला आश्रवबंध हे माझा स्वभाव नाही आहे. कर्मांच्या बरोबर तर अनादीपासून राहिलो. एकदा बघायचं कर्मांनी मुक्त होऊन काय स्वरूप आहे जीवाचं, ते जाणण्यासाठी म्हणून या 12 भावना आपल्याला सहाय्यक आहेत. यांचं चिंतन केलं असताना समसुख जागे, समस्वभावाचं सुख प्राप्त होतं. ज्याप्रमाणे ज्वलन पवन के लागे, जसं की त्या अग्नीला जर वारं लागलं तर ती भडकते, ती जास्त जोमाने पेटू लागते. तसं जीवाचं वैराग्य जे आहे ते या 12 भावनांच्या चिंतनाने अधिक वाढतं म्हणा, किंवा काय म्हणायचं, जास्त दृढ होतं. जब ही जी आत्मजाने, जेव्हा हा जीव आत्म्याला जाणतो तेव्हाच शिवसुखाला प्राप्त करतो. म्हणजे आमचं रात्रीचं प्रकरण हेच चालू आहे की सिद्ध कसे आहेत. तर सिद्धांचं स्वरूप समजण्यासाठी काय सिद्ध आहेत हे त्यांचं आयडिया पाहिजे ना. पहिल्यांदा एक थोडंसं ज्ञान पाहिजे त्यांच्याबद्दल. तर मी काल विचारलं काय काय माहिती आहे सिद्धांबद्दल, सांगा. अशरीरी आहेत, 8 कर्मरहित आहेत, अजून बस 2 शब्दात माहिती आहे. अजून सिद्धशिलेवर आहेत. अजून लय अभ्यास करायला भैया. सिद्ध कसे आहेत? कुठं आपल्याला कायच माहीत नाही, पंचपरमेश्वराचं स्वरूपच माहीत नाही, आणि पुढे लय मोठे मोठे ग्रंथ शिकालोय आपण. पहिल्यांदा ABCD शिकायचं. सिद्ध कसे आहेत मामा? सिद्ध अजर अमर आहेत. बरं, अजून सिद्ध कसे आहेत? सिद्ध व्हायचंय ना, मग सिद्धांचं स्वरूप नको माहिती, असंच मिळतं का तिकीट? जिथं जायचं तिथलं नॉलेज नको. विकल्प रहित आहेत. बरं, छान, सांगे. कधी नष्ट होणार
अविनाशी आहे. बर, अक्षय आहे. मग मी असं काही पूजन करताना ते म्हणलं देवशास्त्र समुच्चय जे ते समुच्चय पूजनचं आहे ना, अक्षयचं अर्घ्य. अक्षय पद बिन फिरा जगत की लख 84 योनी में. पुढं अक्षय पद बिन फिरा जगत की लख 84 योनी में. अक्षय पद बिन काहीतरी अक्षय पद बिन फिरा जगत की लख 84 योनी में. अष्टकर्म के नाश करन को अक्षत तुम डिगलाया मैं. अक्षय निधी निज की पाने. आता इथं त्या देवशास्त्र गुरु तीर्थंकर आणि सिद्ध सगळ्यांचं स्मरण करून त्यांना अर्घ्य चढवलंय. अक्षय पदाची प्राप्ती कशी होणार, तर ते काहीतरी पद आहे ह्याचं नॉलेज पाहिजे ना. अक्षय पद काय आहे, कुठं असतं, ते कुठं असतं, सिद्धशिलेवर. अक्षय पद म्हणजे माझा स्वभाव आहे. मग त्याची प्राप्ती केली नाही म्हणून 84 लाख योनीमध्ये फिरलो. काय असते 84 लाख योनी माहिती आहेत? सगळे एकेंद्रिय, द्विंद्रिय, त्रिंद्रिय, चतुरेंद्रिय, पंचेंद्रिय सगळ्यांना, मनुष्य, देव, तिर्यंच, नारकी सगळ्यांना धरून एवढ्या योनी आहेत. योनी म्हणजे जन्मस्थान वेगळ्या वेगळ्या प्रकाराचे. जसं म्हटलं की वृक्ष आहेत त्यांचे 10 लाख योनी असतात, म्हणजे टाईप्स त्यांचे किती असतात त्याच्यावरून. असे 84 लाख योनीमध्ये मी फिरलो, पण 8 कर्मांचा नाश कुठं झाला? कुठंच झाला नाही. म्हणून सांगितलं आता हे भगवान तुमच्या चरणी मी आलोय तर अक्षय पदाची मला प्राप्ती हो, कारण तुम्ही अक्षय निधीला प्राप्त केलेले आहात. म्हणून तुमचं मी पूजन करतो, स्मरण करतो. त्या सिद्धपूजेमध्ये खालची लाईन आहे ना शेवटची, त्याची असं आहे, स्मरती नमती यो वा स्तौती शोभेती मुक्तिम. काय म्हणते? जो स्मरण करतो, नमन करतो आणि स्तवन करतो त्याला मुक्तीची प्राप्ती होते. काय काय स्मरण तिघं मिळून 3 सांगून टाकायचं म्हणलं. स्मरण करतो. मग स्मरण करायला त्यांना माहिती पाहिजे ना, काय माहिती असेल त्याचं स्मरण करू शकणार. धन माहिती आहे, दिसलं का नाही, लगेच स्मरण होत आहे. घर माहिती आहे, घराचं लगेच स्मरण होत आहे. आपली वस्तू जी आहे ती ज्ञानात आहे म्हणून त्याचं स्मरण करू शकतो. सिद्धांचं स्मरण करा. असं मी आज ध्यानाला बसले ना दुपारी सामायिकाला, तेव्हा असं खूप जवळ जायचा प्रयत्न केला, काय आहे नक्की सिद्धांचं स्वरूप. सगळं आपल्याला शाब्दिक माहिती आहे, पण एक अनुभव म्हणून सांगितलं की जो स्वला जाणतो तो सिद्धांना जाणू शकतो. त्याला सगळं स्वरूप समजणार अरिहंत सिद्ध काय आहे ते. ज्याला आत्माच माहीत नाही त्याला काय समजणार आहे बाहेरचं. ठीक आहे, संध्याकाळच्या क्लासला या मग सांग पुढचं. म्हणजे अशा सिद्धपदाच्या प्राप्तीसाठी हे महाव्रत एक वे आहे, एक मार्ग आहे तिथपर्यंत जाण्यासाठी. मग ते महाव्रत उत्पन्न होण्यासाठी, दृढ होण्यासाठी या 12 भावनांचं चिंतन सहाय्यक आहे. इथपर्यंत सांगितलं. म्हणून शिवसुख म्हणायचं होतं ना, त्यासाठी मी हे सांगितलं. जेव्हा आत्मा आत्म्याला जाणतो त्यावेळेस तो शिवसुखाला प्राप्त करतो. 12वा दोहा म्हणलं होतं, म्हणा एकदा. की न कर्यो न धरे को षड्द्रव्यमयी न हरे को सो लोक माही बिन समता दुःख सहे जीवनित भ्रमता. सांगर्थ ह्या 6 द्रव्यांच्या 6 द्रव्यमयी लोकाचा कोणी करता धरता नाही आणि हरता नाही. शेवटी आहे ना, न हरे को, करता नाही, हरता नाही, धरता नाही. म्हणजे विष्णू नाही, महेश नाही, ब्रह्मा नाही. कारण त्यांनी तिघांना 3 ड्युटी दिल्यात. एक जण करता आहे, एक जण धरता आहे, एक जण हरता आहे. मला नाही माहिती कोण काय करते. तर त्या तिघांकडं 3 रोल दिलेत आणि सांगतायत की ते रेग्युलेट करतात तुमचं सगळं विश्वाची व्यवस्था. पण असं कोणी असतं तर प्रश्न काय आला असता, त्यांचं कोण करत आहे, त्यामुळं असं कोणी करता नाही. सो लोक माही बिन समता दुःख सहे जीवनित भ्रमता. म्हणजे समतेशिवाय जीव सगळीकडे भ्रमण करत आहे ह्या लोकांमध्ये. मी कसं दुःख सहे,
दुःख सहन करत या लोकामध्ये समतेशिवाय हा जीव नित्य भ्रमण करत आहे. म्हणून जर भ्रमण संपवायचं असेल तर काय करा? समता भावाला प्राप्त करा, सुख स्वभावाला जाणा आणि कोणाचा करता धरता हरता बनायला जाऊ नका. तर तुम्हाला लोकभावना समजली. 289 पान आहे, त्याच्यावर राजा राणाचे 12 भावना आहेत ना, त्यातली एक घेऊ, लोकभावना. कशासाठी सांगायला लागलेत? लोकभावना म्हणजे लोकाचा विस्तार, त्याची रचना, त्यातलं सगळं स्वरूप, आपलं सगळं त्याच्यामधलं भ्रमण, हे सगळं समजून तरी तुम्ही वैरागी व्हा. आता असं कुठलंही स्थान नाही आहे, असलं कुठलंही शरीर नाही आहे, पद नाही आहे जिथं मी आजपर्यंत गेलो नाही. सगळीकडे गेलो, जन्मलो, मेलो, पण सुखी झालो नाही. कितवा आहे? 289 पेज. तुमचं वेगळं पान असेल तर बघा. तर त्याच्यात 10वं दोहा आहे. 14 राजू तंगनभ लोक पुरुष संठान तामे जीवनादिते परमत है बिन ज्ञान जगत में भरमत है बिन ज्ञान. सांगा काय अर्थ? बोला. काय म्हणायचं? याचा माप आहे हे किती आहे? 14 राजू. कोण राजू? राजू वंद्या जेंटलमन. जेंटलमन येतो ते एक युनिट आहे. तर 14 राजू मध्ये हे 7 राजू आहे आणि हे 7 राजू आहे. आणि मग हे ऊर्ध्व लोक आहे, हे मध्य लोक आहे, मग अधो लोक आहे, मग मध्य लोक. मग त्याला हे कसं काउंट करायचं? ते काय चालतंय? ऊर्ध्व लोक आणि मध्य लोकच 14 राजू झाल्यावर, ऊर्ध्व लोक आणि अधो लोक 14 राजू झाल्यावर मध्य लोक कुठं न्यायचं? तर सांगितलं इथं जे 1,00,000 योजनचा मेरू पर्वत आहे ना तुमचा, तो ऊर्ध्व लोकांमध्येच काउंट केला जातो. ॲक्च्युली जी थाळ समान जमीन आहे ती मध्य लोक आहे आणि त्याच्यावरचं जे काय भाग येतं ते काउंट करताना 7 राजूमध्ये घातलं जाणार वरच्या. इवन त्या मेरूचा खालचा भाग आहे तो अधोलोकात जातो असं म्हणलं जातं. पण मध्य लोकाला काय, जी ती जमीन आहे किंवा जे ते भूमी आहे ते सगळं वरचा भाग वर घेणार, खालचा भाग खाली घेणार. कारण जमिनीचे थर वगैरे आहेत ना ते सगळे. मग चित्रा पृथ्वी म्हणली जाते, त्याच्यावरचा सगळा भाग ऊर्ध्वलोक आणि त्याच्या खालचा भाग अधोलोक. पृथ्वीच्या साईडला समुद्र आहे. पृथ्वी कुठे आहे? पृथ्वी म्हणजे तुम्हाला जे पृथ्वी माहिती आहे ते कुठं आहे? मध्यलोक मध्ये हे जम्बूद्वीप आहे ना आपला. ऍक्च्युली हे सगळं असं दाखवलं जातंय ना, जे ह्याच्या मागे बाहेर समुद्र, द्वीप, समुद्र, हे सगळं मध्य लोकच आहे की. मग ह्याच्यामध्ये हे चपट आहे का गोल आहे ह्याच्यावर तुमचं शंका आहे. कसं आहे डॉक्टर? तर हे अशी गोल आहे. काय म्हणायचं? थाळ जसं तुम्ही उलटी ठेवल्यावर कशी दिसणार? मला लई ड्रॉइंग येत नाही असं समजून घ्या. म्हणजे वरून जर तुम्ही फोकस मारताय तर ती अशी दिसतीये, त्यामुळे तुम्हाला ते कर्वेचर वगैरे दिसतो किंवा तुम्ही ते काय जाताना प्लेननी वगैरे असं दाखवतात तिकडून तिकडं जाताय तर असं काहीतरी रचना आहे ती. त्यामुळं गोल नाही आहे. थाळ जर उलटी ठेवली तर कशी गोल असणार आहे तशा टाईप आहे. असं गोल आहे की मान्य आहे आम्हाला, पण अशी गोल नाही आहे. हां, तर यालाच पृथ्वी म्हणा, तुम्हाला काय म्हणायचं ते म्हणा. हे मध्य लोक आहे आणि ह्याच्यावर जे आहे ते ऊर्ध्व लोक आहे, खाली जे आहे ते सगळं इथंच की. हे बघ, हे इथं जम्बूद्वीप, ह्याच्या बाजूला समुद्र, द्वीप, समुद्र, द्वीप असं करत जावा आणि शेवटी जो आला तो स्वयंभूरमण समुद्र आणि द्वीप असं त्याचं नाव आहे. सांगा अर्थ. पृथ्वीमध्ये फक्त हे सगळंच पृथ्वी म्हण.
मेरू पर्वत, परत समुद्र, परत द्वीप, समुद्र द्वीप. ऍक्च्युली आपण कुठं आहे ना ते फक्त जम्बूद्वीपामध्ये एवढ्याशा भागातच आहे. इथंच ह्याला म्हणते भरत क्षेत्र. ते फार छोटं भाग आहे. त्यालाच पृथ्वी म्हणताय. ऍक्च्युली पृथ्वी जर म्हणायला गेलं तर खूप मोठं आहे. जर त्याला तुम्ही स्पेरिकल म्हणताय ना तर जे ते आहे ते एवढी मोठं आहे ऍक्च्युली. पण तुमच्या नॉलेजमध्ये येणार ते एवढंच आहे. भरत क्षेत्र सुद्धा पूर्ण नाही आहेत. कारण तुम्हाला किती माहिती आहे हो, ऑस्ट्रेलियन अमेरिकन असलं सगळं ना ते सगळं आलं त्या तेवढ्या भागात. अजून सुद्धा ते होऊन जागा शिल्लक राहून अजून त्याच्यात काय काय भरपूर आहे. म्हणजे 5 रेंज खंड, एक आर्यखंड, त्यातल्या आर्यखंडाचंच फक्त नॉलेज आहे. त्यातलं पण फार आंशिक नॉलेज आहे आपल्याला. असं म्हणजे क्षेपक्षम ज्ञानाचा विषय नाही आहे तो. जे केवलींनी सांगितलं ते आपल्याला गम्य आहे, मान्य आहे. लावार्थ 14 राजू तंग नभ लोक पुरुष संठाण. तर 14 राजूंच जो लोकाचा भाग आहे ना, नभ म्हणजे आकाशाचा भाग आहे, त्याला लोक म्हणतात. आणि तो कसा आहे 3 डायमेन्शनल बघायचं. कसं आता मला ड्रॉइंग मास्टर व्हायला पाहिजे. समजून घ्या बरं. जमलं का? तर हे ठोकळा असा आहे. त्याच्यामध्ये मध्यभागी तर फक्त एक राजू प्रमाणचं तुमचा मध्य हे काय त्रस नाडी आहे. त्याची पण असं समजून घ्या आकार. असं परेशानीच आहे. पुढं चुकलं का? जाऊ दे, समजून घ्या. कळलं का? काय तर राहिलं समजलं ना. हे ठोकळ्यामध्ये फक्त एवढं समजून घ्या. एवढ्या भागामध्ये एक राजू प्रमाणचा ठोकळा आहे. आणि तेवढंच तुमचं जे दाखवतं ना 14 राजू तंग नभ जे म्हणताय ना ते एवढंच आहे. तुम्ही ही जी रचना आता मी दाखवली ना ती इथं काय नाहीये, इथं काय नाहीये, सगळं इथं आहे मध्यभागी. हे पण 7 राजू आहे. सगळंच हे 14 राजू आहे. हे पण 7 राजू, हे पण 7 राजू. म्हणजे 7 राजूचा ठोकळा. आणि त्याच्यामध्ये मध्यभागी आहे ते 3 डायमेन्शनलनी बघितलं तर तेवढा एक राजूचा एवढा स्पेस आहे. तर इथं 6 द्रव्य आहे. काय एक राजू तिथं 6 द्रव्य. इथं फक्त जीव आहे. बाकीचं सगळं एकेंद्रिय आहेत. त्रस नाडी जे म्हणतो ना आपण ती एवढी आहे. आणि बाकी एकेंद्रिय स्थावर जीव आहेत ते सगळीकडे असणार. आणि 6 द्रव्य आहेत त्यांचं अस्तित्व सगळीकडे आहे. पण त्रस नाडी जी म्हणतो ती ही जी दाखवतो ना अशी मी दाखवताना तर ती ही रचना आहे. एक राजू तेच की 7 राजू मध्ये एक राजूचा ठोकळा म्हणा. असं वरून जर बघायला गेला तर असं दिसणार तुम्हाला. 14 राजू पूर्ण 14 राजू आणि एक राजू विड्थ. तर असं जे काय रचना आहे त्याच्यामध्ये कसा आहे तो पण आकार. तर लोक पुरुष संठाण. एखादा पुरुष आहे तो कमरेवर हात ठेवून उभारला आहे आणि दोन्ही पाय पसरवून उभारलाय. तर त्याची जशी आकृती असणार तशी आकृतीमध्ये लोकाची रचना आहे. हे एक राजू, हे एक राजू आणि हे 7 राजू. हे सगळं 7 राजूच आहे की हे पण 7 राजू. म्हणजे खाली आहे तो चौरस 7 राजूचा आणि इथं एक राजू प्रमाण आणि हे पूर्ण एक राजू असणार. हे 7 राजू असणार आणि असं वर.
14 राजू तंग नभ, 14 राजू उंच जो काय आकाश आहे त्यामध्ये लोकाच्या पुरुषाचा आकाराचा, संस्थान म्हणजे आकार, तशा आकाराचं जी रचना आहे, तामे जीव अनादिते, त्यामध्ये जीव अनादीपासून भ्रमत हे बिनज्ञान, काय करतोय, बिनज्ञान भ्रमण करत आहे. कोण, तो असे अनेक जीव आहेत जे भ्रमण करत आहे, तो मी नव्हेच. तर असं बिनज्ञान का म्हणलं, ज्ञान तर लय ज्ञान असतं लोकांकडं, दिसतंय आजकाल काय आईन्स्टाईन झाला, तुमचं काय गुकेश झाला, अजून काय झाले हो, लय सगळे मोठे मोठे राष्ट्रपती झाला, पंतप्रधान झाला. ज्ञान नाही आहे का, मग बिनज्ञान का म्हणलं, आत्मज्ञान हे म्हणायचं. आत्मज्ञान नसल्यामुळं हा जीव कितीही बाहेर क्षेपक्षम वाढवू दे पण भ्रमणच करणार. म्हणून जर या भ्रमणातून सुटायचं असेल तर काय करा, फक्त एकदा सम्यक दर्शन प्राप्त करा, बास, संपला तुमचा संसार, भ्रमण संपलं, सगळं परावर्तन संपलं, दुःख संपलं. कसं करायचं विचारत बी नाही तुम्ही लोक, असं काय. एकदा आत्मज्ञान करा तर सगळ्या दुःखाचा अंत होणार. ते कसं करायचं, त्याच्यासाठीच ह्या 12 भावना सांगतायत. सगळं स्वरूप आपल्याला समजलं, त्याच्यावर आपण विचार केला, त्याचं चिंतन स्मरण केलं तर त्यातून आपल्याला आपल्या स्वरूपाचं पण ओळख होणार. मग ॲक्च्युली ही लोकभावना त्यांनी फार विस्ताराने घेतली आहे, म्हणजे सगळं त्या लोकांचं स्वरूप वगैरे सांगत असताना. पण आता त्यामध्ये 4 गती येणार, 3 लोकांचं स्वरूप येणार, ऊर्ध्वलोक, मध्यलोक, अधोलोक. सामान्य माहिती आहे सगळं आपल्याला. सांगा, नरक किती, 7 नरक. ऊर्ध्वलोकामध्ये काय काय आहे, काय काय आहे, घेतलं होतं आपण हे पहिला काय काय आहे, तुम्ही लोक काय म्हणेन, हे जे ऊर्ध्वलोक आहे ना एवढं, ह्याच्यामध्ये 16 स्वर्ग एवढेच झाले आणि सिद्धशिला झाली. सांगामध्ये काय आहे, एवढंच ज्ञान आहे, म्हणून बिनज्ञान म्हणले. घेतलं होतं की आपण, सगळ्यात पहिल्यांदा हेच घेतलं होतं. 16 स्वर्गाच्या वर काय आहे, असं विचारायचं होय, मग तुम्ही सांगणार होय, 9 ग्रह आहेत. त्याच्यावर कुठं दिसतंय का, 16 स्वर्गाच्या वर 9 ग्रह आहेत. 9 ग्रह वर काढा खोदून हे गुगलच करते मी सांगते. 9 ग्रह वर 9 अनुदिश, अनुदिश सगळी विमान आहेत, नाव आहेत फक्त ती वेगवेगळी. त्याच्यावर 5 अनुत्तर आणि मग सिद्धशिला आहे. सगळी ही एकापेक्षा एक वरची विमान आहे. तिथे जन्मणारे देव वगैरे कसे आहेत, जास्त अधिक पुण्यशाली आहेत, अधिक आयुवाले आहेत, अधिक ज्ञानी आहेत, सगळं एक भावावतारी आहे. 16 स्वर्ग, 9 ग्रह, 9 अनुदिश आणि 5 अनुत्तर. सर्वार्थ सिद्धी नाव ऐकून माहिती आहे, कशाचं नाव आहे ते, कोणाच्या घराचं नाव सांगू नका. सर्वार्थ सिद्धी कशाला म्हणायचं, हे जे 5 अनुत्तर आहेत ना, त्यातलं मधलं सगळ्यात स्वर्ग आहे, त्याचं नाव आहे सर्वार्थ सिद्धी. कोण गेलं तिथं, सगळे स्वर्गच आहे. हे ऊर्ध्वलोकामध्ये जे आहेत ना, सगळ्यांना विमानच म्हणते, स्वर्ग म्हणते, कल्पवासी म्हणते, कल्पातीत म्हणतात, अशी नाव आहेत वेगवेगळी. हां तेच ना, हे वरचे जे आहेत ना 5 अनुत्तरवाले एक भावावतारी असतात. नियमाने तिथून येऊन जन्मणार तर तिथून मोक्षालाच जाणार. कोण आहे तिथं सांगा, माहित आहे का, आपले हां कोण, भगवान. मलाच प्रश्न, धाकटे कोण आहेत, नकुल आणि सहदेव, हे दोघं तिथे आहेत सर्वार्थ सिद्धीमध्ये. सीता नाही, सीता इथे आहे 16 स्वर्गात. स्त्री आहे ना 16 स्वर्गाच्या वर नाही जाऊ शकत. किती तिने उत्कृष्ट कार्य केलं, किती संयम केला, किती त्याग केला, सम्यक दर्शन झालं, तरी सुद्धा 16 स्वर्गाच्या वर जाणारे जे असतात ना ते दिगंबर साधूच असतात.
मग ते द्रव्यलिंगी असतील किंवा भावलिंगी असतील, म्हणजे सम्यक दृष्टी असतील किंवा मिथ्या दृष्टी असतील. पण स्त्री जाणार तर इथपर्यंतच. पण ती वरच्या ह्याच्यात स्त्री असते. स्त्रिया नाही, वर जात पण नाहीत, जन्मत पण नाहीत, नसतात पण. देवी वगैरे असतात ते 16 स्वर्गापर्यंतच. 9 ग्रेकाच्या वर सगळे ब्रह्मचारी असतात. आणि इथं पण साधना केलेले साधू झालेत, म्हणजे दिगंबर दीक्षा घेतली आहे, म्हणजे काहीतरी त्यांची इतकी विशुद्धी, इतकं त्याग, इतकं संयम आहे म्हणून तिथं, आणि ज्ञान आहे म्हणा एखाद्याला, तर तोच 9 ग्रवेकामध्ये जन्मतो. मिथ्या दृष्टी 9 ग्रवेकापर्यंत जाऊ शकतो. त्याच्यावर जाणारे नियमाने सम्यक दृष्टी मुनीच असतात, जे इथून च्युत झालेले. आणि मग ते अधिक विशेष वृद्धी संपन्न म्हणा, अजून ते काय ज्ञान, अधिक ज्ञानधारी असे वगैरे असू शकतात वर जाणारे अजून. कुठं जायचं आहे? मिथ्या दृष्टी मुनी जरी असतील तरी ते वर जातात. कुठं जाणार? कुठंपर्यंत? 9 ग्रवेकापर्यंतच जाऊ शकतील. ते पण सगळेच जात नसतात बरं का. द्रव्यलिंगी मुनीमध्ये पण उत्कृष्ट जे साधना करतायत ना, ज्यांच्यामध्ये काहीतरी मिथ्यात्व सोडून बाकी अन्य काय दोष नाही आहे, असेच उत्कृष्ट तपस्वी असणारे जाऊ शकतात 9 ग्रवेकापर्यंत. ते पण या काळात नाही, जेव्हा जातील तेव्हा. काय सांगत होते? ऊर्ध्व लोकामध्ये ही रचना आहे. मध्य लोकामध्ये सांगितलं, मध्ये जंबूद्वीप आहे जे मेरू पर्वताला घेरलेला आहे. त्याच्या बाजूला समुद्र कुठला? तेवढा 2.5 द्वीप तर नावं लक्षात ठेवा. पहिला जंबूद्वीप, मग लवण समुद्र, त्याच्या बाजूला धातकी खंड म्हणा. पहिला जंबूद्वीप, नाव माहीत म्हणून अवघड वाटते. तुझं नाव किती अवघड आहे. लवण समुद्र, त्याच्यापुढं धातकी खंड, धातकी. आपले लक्ष्मण आहेत ना, ते खालून येणार आणि इथे येऊन तीर्थंकर होणार आहेत. धातकी खंड. 2.5 द्वीपामध्ये सगळीकडे आहेत ती. 2.5 द्वीपामध्ये सगळीकडे मुनी आहेत, तीर्थंकर आहेत, सगळं आपल्यासारखं सगळं धर्माचं षटक्रिया आहेत, संसाराचं स्वरूप तसंच आहे. म्हणजे सगळीकडे वेगवेगळे 24 का? असं त्रिकाल 24 जे म्हणतो ना आपण, आपल्या ठिकाणी 24 झाले या जम्बूद्वीपात भरत क्षेत्रात, तसंच ऐरावत क्षेत्रातले 24 वेगळे का? वेगळे. म्हणून म्हटलं ना, एका वेळेस तीर्थंकर होतील तर किती होऊ शकतात? सगळे काउंट केले तर, थांबा, एका वेळेस किती खायला लागलंय, कसं पचायचं मला सांगायला जमणं, तुम्हाला कसं कळणार आहे? जम्बूद्वीप, लवण समुद्र, धातकी खंड, कालोदधी समुद्र, आणि त्याच्यानंतर पुष्करवर द्वीप. मग ह्या द्वीपाचा अर्ध करायचा. त्यामुळं हा एक द्वीप, हा एक द्वीप आणि हा अर्धा द्वीप. त्यामुळे एवढ्यापर्यंतच मनुष्य जाण्याची शक्ती आहे. 2.5 द्वीप म्हणता ना तुम्ही, मनुष्य क्षेत्र 2.5 द्वीप आहे. तर त्याच्यामध्ये तीर्थंकर किती होतात असा प्रश्न आहे ना, तर एका वेळेस 170 तीर्थंकर असू शकतात ॲट अ टाइम. मग असं कधी झालं होतं तर अजितनाथ भगवान जे होते ना, तर त्यांच्या काळामध्ये 170 तीर्थंकर विद्यमान होते एका वेळेस. एका क्षेत्रात एकच तीर्थंकर असणार. एका वेळेस एकाच ठिकाणी 2 तीर्थंकर नसतात. आत्ताचे तीर्थंकर झाल्यावर काळ पण मध्ये जातो भरपूर, ते त्यांचं तीर्थ म्हटलं जातं. आणि मग नंतर जन्मणारे ते तीर्थंकर जेव्हा केवल ज्ञानी होणार, तेव्हा तिथून त्यांचं तीर्थ सुरू झालं. मग ते एका क्षेत्रात नाही आहे, 2.5 द्वीपात पूर्ण 170. क्षेत्र म्हणजेच की हेच 2.5 द्वीप म्हणजेच क्षेत्र. एका क्षेत्रात म्हणजे आता आपण भरत क्षेत्रात आहे ना. 6 खंड कुठे आहेत बेटा? फक्त जम्बूद्वीपातल्या भरत क्षेत्रातच 6 खंड. मग भरत क्षेत्र पण जम्बूद्वीपातला एक भाग, परत जम्बूद्वीपातला दुसरा भाग म्हणजे आर्यखंड, ऐरावत क्षेत्र. क्षेत्र म्हणजे आपलं भारत आपल्या सगळंच आहे सगळीकडं. नाही, आता रिसेंट मध्ये भारताचा एरिया साधारण तेवढं भरत क्षेत्र आहे. नाही, भरत क्षेत्र खूप मोठं आहे. सांगितलं ना, जेवढं सगळं माहिती आहे ना तुम्हाला, सगळं भरत क्षेत्र येते.
त्याच्या बाजूला एक द्वीप, भरत क्षेत्रात त्याच्या बाजूला एक समुद्र आणि हा अर्धा द्वीप. इतकी जिज्ञासा आहे तर शास्त्र काढून वाचावं जरासं, कल्याण होईल आपलं. इथं मध्यभागी सांगा पटापटा, हे कुठलं क्षेत्र आहे? महेन. हे भरत क्षेत्र आहे. हे कुठलं क्षेत्र आहे? इथं ऐरावत आहे बेटा. इथं काय आहे? ह्याला विदेह क्षेत्र म्हणतात. इथं मेरू पर्वत आहे. तर इथं भरत क्षेत्र आहे. म्हणजे हे 6 खंड करणार ना तुम्ही, तर ह्याच्यामध्ये हा एक खंड आर्यखंड एवढ्यातच मोक्षाला जाण्याची पात्रता आहे जीवाला. तीर्थंकर असणार तर 24 तीर्थंकर सगळे एवढ्याच एरियामध्ये असणार. मग इथं 24 अशीच रचना सेम इथं आहे, त्यामुळे इथं 24. इथं असे पर्वत आहेत, विश्वाकार पर्वत नावाचे, आणि अशीच रचना इथं सेम डबल असणार. म्हणजे हे भरत क्षेत्र इथे एक, इथे एक, इथे एक आणि इथे एक, असंच वर घ्या. फक्त ह्या पर्वतामुळं की ह्याचे 2 भेद झाले, त्यामुळं इथं पण 6 खंड होणार सगळीकडे. आणि इथला एक भरत क्षेत्र आर्यखंड जो असतो ना, तिथूनच फक्त मुक्तीचा चान्स. कळतंय का? हां, मग आता हे जे विदेह क्षेत्र आहे ना, विदेह क्षेत्रामध्ये लय डिटेलमध्ये जाऊ नका. तिथे आपण ना इथं हां भरत क्षेत्रातल्या आर्यखंडामध्ये आहे. बास का, सोडून येऊ का? भरत क्षेत्रात 6 खंड नाही रे भैया, भरत हा हे भरत क्षेत्र आहे ना पूर्ण, त्याच्यामध्ये हा आर्यखंड आणि हे 5 आहेत ते म्लेंछ खंड. मग त्या 6 खंडांवर जो आधिपत्य करतो तो चक्रवर्ती. मग असे चक्रवर्ती इथं पण आहे, इथं पण आहे, इथं पण आहे, इथं पण आहे. हे 2.5 द्वीपामधलं फक्त भरत क्षेत्र आणि ऐरावत क्षेत्र सांगितले. हे पण सगळे 5 भरत आहेत आणि 5 ऐरावत क्षेत्र आहेत. 5 भरत 5 ऐरावत क्षेत्रामध्ये मिळून किती झाले? 24 24 24 24 24 24 24 24 24. इथं 5 बरोबर आहे की का घाबरा? 240 झाले. आता त्या 24 तीर्थंकर नसते ते एका वेळी, इथे एकच तीर्थंकर की. हा, त्यामुळं हे 10 झाले. असे आता 160 राहिले ना. तर जे हे विदेह क्षेत्र आहे ना, त्या विदेह क्षेत्राची पण रचना अशीच. तुम्ही पंचमेरूचं पूजन करता ना, उपास केला होता ना, सांगा कुठे विदेह क्षेत्र 5 मेरू कुठले? तू केलता ना 5 उपास? कोण केलता? 5 मेरू आहेत ना, सुदर्शन, विजय, अचल, मंदर आणि विद्युन्मान. असे 5 मेरूच्या संबंधित सगळी ही रचना आहे ना, सेम ही रचना इथं असणार, सेम ही रचना इथं असणार. तशीच इकडं आणि इकडं प्रत्येक मेरूशी रिलेटेड विदेह क्षेत्र आहे, भरत क्षेत्र आहे, ऐरावत क्षेत्र आहे. तर त्या विदेह क्षेत्रामध्ये नगरी आहेत. जसं आपल्याकडं हे भरत क्षेत्रातला आर्यखंड म्हणतो ना, तसं तिथं नगरी आहेत. किती नगरी आहेत? तर 32 नगरी. आणि एका मेरूशी रिलेटेड 32 नगरी, त्या प्रत्येकामध्ये एक एक तीर्थंकर होणार. इथं 32, सांगा 32 पंचे 160. 160. तुम्हाला 170 पाहिजेत ना, म्हणून असं सांगायचं होतं. 160 आणि ते 10. हां, ते 10 मिळून किती झाले? एका वेळी एका क्षेत्रात एकच तीर्थंकर असणार. असे एका वेळेस किती तीर्थंकर असू शकतात 2.5 द्वीपामध्ये? तर 170 तीर्थंकर असू शकतात. कमी पण असू शकतात. आता किती आहेत? 20 तीर्थंकर आहेत. म्हणजे हे ती सगळीकडे मिळून 20 तीर्थंकर आहेत. त्यामुळं मिनिमम आहेत. हे मिनिमम असतील तर 20 असणारच, मॅक्झिमम असतील तर 170 असणार. ते 20 पण कसे असणार माहिती? हे पूर्व, हे पश्चिम, उत्तर आणि दक्षिण असे 4 एका मेरूशी रिलेटेड 4 तीर्थंकर असतातच. पूर्व दिशा म्हणजे कुठली?
ही सूर्य पूर्व. उगवतो तीच पकडायची. आता या मॅप मध्ये उजवीकडनं घेतलं ती पूर्व, ही पश्चिम, उत्तर आणि दक्षिण. आणि आपण जी पकडतो तीच पूर्व ना. मॅप मध्ये तुम्ही असंच दाखवणार की उत्तर, नाही, पूर्व नाही. आणि पश्चिम. आपण आता पूर्व सध्याला सूर्य आपण जे सूर्य पूर्व उगवतो ते पकडतो पकडतो आणि तीच तीच पूर्व आपल्या शास्त्रानुसार असते का वेगळी पूर्व असते? आता इथं कुठून सूर्य येतो ऍक्च्युली बदलत जाते ना ते, उत्तरायण दक्षिणायन होत असताना. आपल्याला ते इथं बसून कसं कळणार कुठल्या साईडला कुठली पर्व इथं बघ, जाऊ देत, कशाला जातेस कुठं जाऊ नको. तर इकडून हे पूर्वेला एक तीर्थंकर, पश्चिमेला म्हणजे जे सिमंदर भगवान नाव एकाचं तर माहिती आहे 20 पैकी आपल्याला, तर ते कुठे आहेत, पूर्व विदेहामध्ये आहेत. तर असे एका मेरूशी रिलेटेड 4 तीर्थंकर, 5 मेरूशी रिलेटेड, त्यामुळं विद्यमान 20 तीर्थंकर आता आहेत. ते मिनिमम तेवढे असू शकतात. म्हणजे 5-5 असला म्हणजे एकाच त्या मधल्या 32 मधूनच 20 असतील असं काय? नाही तसं नाही नसतं. नाही नाही तसं नाही. प्रत्येक मेरूशी रिलेटेड असे 4 तीर्थंकर आहेत. त्यामुळे 5 मेरूला 20 तीर्थंकर आहेत, आत्ता विद्यमान आहेत. मग मॅक्झिमम असू शकतील तर मग त्यापेक्षा जास्त जास्त करत जाऊन मॅक्झिमम सगळ्या नगरींमध्ये एक एक तीर्थंकर धरला तरी पण 160 तीर्थंकर असणार. आणि हे खालचे वरचे धरून 5-5 असे 170 तीर्थंकर अजितनाथ भगवंतांच्या काळामध्ये होऊन गेले. कशासाठी गेलो तिकडं? लोक भावने सगळं दिले. 3 लोकाची रचना सांगितली ना, तर हे मध्य लोकामध्ये असं हे फक्त 2.5 द्वीप सांगितलं. मग ह्याच्या बाहेर सगळं एक एक समुद्र आणि द्वीप असं वाढवत जावा डबल. पण तिकडं आता मनुष्य नाहीत, फक्त तिर्यंच आहेत. ते पण पंचेंद्रिय तिर्यंचच. हे दुसरे किडा मुंगी आळी असले तिथं ढेकून डास असलं कोण नाही आहे. एकेंद्रिय आणि पंचेंद्रिय तेवढेच आहेत. बाकी इतर सत्वायला कोण येणार नाही आहे. एक राज्यामध्ये झालं सगळं 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 एक राज्यामध्ये आहे. हां, ॲक्च्युली हे पण छोटंसं झालं. हेच की असं वाकडं करून ठेवू का बोर्ड, तसं आहे ते उलटी प्लेट ठेवलेलं हां, हे तसं आहे. हे पण त्यातला मधला भाग एवढासा, ती पृथ्वी एवढी मोठं जे तुम्ही गोल दाखवणार ना ते फार मोठा गोल आहे. हे 2.5 द्वीप म्हणजे त्यातला मधला छोटासा भाग आहे. असे डबल करत गेलो तर असंख्यात द्वीप आणि समुद्र आहेत. त्यात शेवटचा समुद्र जो आहे तो अर्धा राजू, आणि मग त्याच्या आत सगळे आले एकत्र. सगळे असंख्यात द्वीप आणि समुद्र. हां, मी पण जाते. कशासाठी सांगायला लागले? म्हणजे ह्या 3 लोकांमध्ये हा जीव सगळीकडे भ्रमण करून आला पण सुखाला प्राप्त केलं नाही. म्हणून सांगतात की 14 राजू तंग नभ. हे तर फक्त मनुष्य आणि तिर्यंच्या गतीचं सांगितलं स्वरूप. असं उर्दू लोकांमध्ये देव झालो मेलो, नारकी झालो मेलो, पण सुखाची प्राप्ती झाली नाही. म्हणून काय केलं? बिनज्ञान आत्मज्ञानाशिवाय हा जीव भ्रमण करत राहिला आणि दुःख भोगत राहिला. म्हणून त्या दुःखापासून सुटायचं असेल तर प्रामाणिकपणे पुरुषार्थ करा ध्यानाचा, तर आपल्याला सुद्धा त्याची प्राप्ती होऊ शकते. मला आत्मा जाणायचाच आहे इतकं आपण ठाम होऊन बसलो ना तर होणार, आपल्याला अवघड नाही आहे. आणि आता आपल्याला मिळाले तसे गुरु जे की सांगतायत तुम्ही करू शकता, तुम्हाला ध्यान होऊ शकतं. मी सम्यक दर्शन प्राप्त केल्याशिवाय, मुनी झाल्याशिवाय हा देह सोडणार नाहीच, इतकी खुणगाठ बांधायची स्वतःची. जयश्रीमा काय करतात? सारखं ध्यानाचा प्रयोग करतात स्वतःवर. आणि बघा ना, एकदा विचार करून तुम्ही 24 तास एका बेडवर पडून राहिलेले आहात, काय करणार विचार? कसं स्थिरता राहू शकते? त्यासाठी स्वाध्याय आवश्यक आहे. ते निरंतर चिंतनात असतात, निरंतर आपलं त्यांचं आमनाई रूपाने स्वाध्याय चालू असतो. काय वाचना, कोणी वाचून दाखवलं तर चर्चा, अशा रूपाने सतत करू शकणार का तुम्ही? म्हणजे त्याच्यासाठी सांगितलं की अशी धारा पाहिजे ज्ञानाला, कारण ही वेळ सगळ्यावर येणार आहे. आपण थोडी मरताना दट्ट खट्ट मरणार आहे. तुम्ही मराल तसं काय नाही. कसं मामा हसते मामा. म्हणून म्हटलं ज्ञान आत्ता जागृत ठेवायचं. मला दुसरा काय विचार येऊ नये. कोणाविषयी रागद्वेष नको, क्रोधमान माय लोभ नको, मी आणि माझा आत्मा बास, असंच असतं ना घरात, हो का नाही? काय
कोण माझं नाही घरात, कोणाच्या विषयी मला काय द्वंद्व नको, कोणाच्या विषयी कसले अपशब्द नको, निंदा नको. कसं राहणार? अनेकांची अंतिम स्थिती बघितली आहे, किती क्लेश होतात. तुम्ही बघितलं असेल आता मानना काय काय झालं सांग. शेवटी किती ध्यान करू शकले, किती स्थिर राहू शकले. काय शरीरात उदय येतात त्यावेळी सांगता येत नाही. त्यामुळं आत्ता शरीर चांगलं आहे, इंद्रिया चांगल्या आहेत, बुद्धी चांगली आहे, अनुकूल संयोग आहे, तर त्याचा वापर करून आत्ता स्थिरता करा. आत्ता एक विषय मिळवा स्वतःचा, तर आपण त्यावेळी सुद्धा ध्यानाने स्वतःला जाणू शकतो, एक साधना करू शकतो. म्हणजे सोपं जाईल, मरण अवघड वाटणार नाही. नाहीतर मरण हे सगळ्यात मोठं दुःख वाटतं लोकांना. पण त्यांनी समाधी मरण भाषामध्ये सांगितलं, मृत्यू तर तुमचा मित्र आहे. कोणाचा? तुझा. आपला मृत्यू हा मित्र का म्हणलं? कारण हे शरीर रोगी झाले, यातनं बाहेर पडायला तुम्हाला कोण मदत करणार? नाही, मला इथंच राहायचंय, इथंच भोगा म्हणतात मग कर्म. सगळे जे काय उदय येणार नाही या शरीराला, रोग होणार, त्रास होणार, कॅन्सर होणार, जे पण असेल त्याच्या वेदना किती किती भयंकर असणार, तरी या शरीराला सोडायची तयारी नसते जीवाची. इतका मोह त्या शरीराशी. मग त्या मोहाला तोडायचं काम करतं स्वाध्याय. म्हणून स्वाध्याय चालू ठेवा. तुमची सगळी कारणं बाजूला, मला वेळ नाही, काम आहे, व्याप आहे, एवढं मोठं काय नाही, त्याच्यातून पण वेळ काढा आणि थोडा वेळ स्वाध्याय कराच, तर आपल्याला सुद्धा ज्ञानाची स्थिरता प्राप्त होते. हो, जाणा हा मी आत्मा मनुष्य नाही, तिर्यंच नाही, देवनारकी नाहीच. मी तर शुद्ध आत्माच आहे, सिद्ध आत्माच आहे. सर्व विभाव भावांनी रहित, सर्व विकल्पांनी रहित ध्रुव आत्मा जाणा. 3 लोकात भ्रमण करणे हा माझा स्वभाव नाहीच. माझे स्थान तर माझ्याच ठिकाणी आहे. मी स्वस्थ आहे. तीन लोकाचा मात्र ज्ञाताद्रष्टाच आहे. निराकार स्वरूपोऽहम्, निर्देह स्वरूपोऽहम्, जीवोऽहम्. ओम विसर्जन. नमो